नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठीचा वनवासी या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. यामध्ये काही प्रश्न आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची बाकीची जी प्रश्न आहेत ते उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर यामधील पहिला प्रश्न आहे, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. त्यातला पहिला आकडा आहे, आकृतिबंध पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वेब आकृत्यांच्यामध्ये विचारला जातो. तर यासाठी आपल्याला कवितेचं नीट वाचन करणं आवश्यक आहे. उत्तर पूर्ण बरोबर आलं तर 2 मार्क तुम्हाला मिळतील. उत्तर चुकलं तर त्या ठिकाणी तुमचा अर्धा मार्क कट होईल. पहिला आकडा यामध्ये विचारलेला आहे, कवितेत आलेले प्राणी. तर इथं आपल्याला 4 वेब आकृत्या दिलेल्या आहेत की 4 चौकोन दिलेले आहेत ते आपल्याला भरायचे आहे. कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख झालेला आहे? तर पहिला आहे वाघ, दुसरा आहे वानर, तिसरा आहे सिंह आणि चौथा आहे ससा. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. तर इथं तुम्हाला वेब आकृत्या दिलेल्या आहेत. त्या वेब आकृत्या परीक्षेमध्ये तुम्हाला किंवा रोजच्या वहीमध्ये ह्या वेब आकृत्या तुम्हाला पेनने किंवा पेन्सिलने काढणं गरजेचं आहे. पण वेब आकृती ही तुम्हाला कंपल्सरी काढणं आवश्यकच आहे. त्यानंतरचा दुसरा आकडा विचारलेला आहे यामध्ये की कवितेमध्ये आलेल्या शिखराचं नाव आणि नदीचं नाव. म्हणजेच बघा, हे लक्षात घ्या की कवितेचं वाचन आपल्याला खूप बारकाईने करणं गरजेचं आहे. कोणत्या शिखराचं नाव आलेलं आहे या ठिकाणी? तर कळसूबाईचं नाव आलेलं आहे. आणि नदी कोणती आलेली आहे? तर प्रवरा नदी आलेली आहे. हे या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे. तिसरा आकडा जो आहे हा तिसरा आकडा आपल्याला विचारलेला आहे की वनातील मुले काय पांघरतात आणि कुठे लोळतात? उत्तर काय येणार आहे? आभाळ पांघरतात आणि पृथ्वीवरती लोळतात. ह्या पद्धतीने ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतरचा दुसरा आकडा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की तुम्हाला इथं 4 वाक्य दिलेली आहेत. तर त्यापैकी सत्यविधान ओळखून लिहायचं आहे. ही 4 वाक्य कोणती दिलेली आहेत? आदिवासी मुलांचे गाव कळसूबाईच्या पलीकडे आहे. आदिवासी मुलांचे गाव आभाळाच्या पलीकडे आहे. आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे. आदिवासी मुलांचे गाव प्रवरा नदीच्या पलीकडे आहे. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे. ह्या पद्धतीने हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. पुढचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आकृती पूर्ण करा. मग कोणती आकृती पूर्ण करायची आहे? तर आदिवासी मुलांनी केलेल्या 6 क्रिया याचा अर्थ त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, कोणकोणती कामं केलेली आहेत, ते काय करत आहेत, हे या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे की आदिवासी मुलं काय करतात? तर काय खातात, काय खेळतात, पळतात, काय पांघरतात, लोळतात आणि हसतात. ह्या 6 क्रिया केलेल्या आहेत. म्हणजेच ह्या कवितेचं व्यवस्थित वाचन केलं तर त्यांच्या ज्या क्रिया आहेत की खातात, खेळतात, पळतात, पांघरतात, लोळतात, हसतात, ही उत्तर आपल्याला काय करता येतील? त्या ठिकाणी लिहिता येतील. ह्या पद्धतीने हा पहिला प्रश्न जो आहे हा वेब आकृतीचा प्रश्न आपल्याला लिहिता येईल. म्हणजे हा कृती 1 हा जो आकडा आहे हा आकडा आपला या ठिकाणी आकृतिबंध पूर्ण करा हा झालेला आहे. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे तो म्हणजे पुढील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. बघा, आता ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे? तर जे तुम्हाला कविता शिकवत असताना शब्दांचे अर्थ सांगितलेले होते, शब्दांचे अर्थ तुम्हाला कविता पूर्ण झाल्यानंतर खाली शब्दांचे अर्थ तुम्हाला दिलेले आहेत. तर ते शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत पाहिजेत. कविता शिकवताना जे कठीण शब्द आलेले आहेत त्या कठीण शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे, तो वहीमध्ये लिहायला सांगितलेला आहे. तर आणि तरच तुम्हाला काय करता येणार आहे? ह्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला किंवा उत्तरं जी आहेत ही उत्तरं तुम्हाला लिहिता येणार आहेत. यामधील पहिला आकडा आपण कोणता विचारलेला आहे? पांघरू आभाळ. पांघरू आभाळ याचा अर्थ काय होत आहे? तर त्याचा अर्थ होतो आहे की उघड्यावरती संसार आहे. त्यानंतर आपल्याला बघा दुसरा विचारलेला आहे की वांदार नळीचे. वांदार नळीचे याचा अर्थ काय होतो? तर त्या ठिकाणी
डोंगराच्या घळीत वानरे असतात त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. म्हणजेच ही कविता शिकवताना तुम्हाला काय केलेलं आहे, तर वांदार हा जो शब्द आहे, वांदार या शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. घळी या शब्दाचा अर्थसुद्धा तुम्हाला कविता शिकवताना सांगितलेला आहे. म्हणजे जर तुम्ही हे नीट व्यवस्थित बारकाईने वाचलेलं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहे की वांदार नळीचे, याचा अर्थ डोंगराच्या घळीमध्ये वानरे असतात त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. वास्तव्य शब्दाचा अर्थ काय आहे, तर ते वानर जे आहे ते वानर त्या ठिकाणी राहत असतात, म्हणून त्याचं वास्तव्य शब्दाचा अर्थ राहणे हा अर्थ त्या ठिकाणी होतो की ज्या ठिकाणी डोंगराच्या घळीमध्ये वानर राहतात त्यांचं वास्तव्य आहे त्याला वांदार नळीचे असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. तिसरा आकडा दिलेला आहे तो म्हणजे आभाळ पेलित. आता आभाळ पेलित याचा अर्थ काय होतो की ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत काय करत आहेत, म्हणजे येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय करत आहेत, आपण झेलत आहोत. पेलणे याचा अर्थ काय, झेलणे हा त्याचा अर्थ म्हणून होतो. म्हणून त्याला म्हटलेलं की ऊन, वारा, पाऊस यांचा काय करत आहेत, ही मुलं सगळा सामना करत आहेत. अशा पद्धतीने ह्या शब्दसमूहाचा अर्थ जो आहे हा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढचा आपल्याला प्रश्न कोणता घेतलेला आहे की शोध घ्या. शोध घ्या म्हणजेच काय आहे, तर हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. कविता शिकवताना मी तुम्हाला त्या कवितेमधून कवींना नेमका आपल्याला कोणता संदेश द्यायचा आहे, कवींना आपल्याला काय सांगायचं आहे, काय सूचित करायचं आहे, हे त्या प्रत्येक कडव्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही जी ओळ आहे ह्या ओळीमधून नेमके आदिवासी लोक आहेत, आदिवासी मुलं आहेत, त्यांचा कोणता गुण प्रकट होतो, हे गुण प्रकट होतो ते त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी बघा की प्रत्येक कडव्यामध्ये ह्या 4 पंक्तीमधील की अतुलनीय त्यांचं धैर्य आणि उत्तुंग इच्छाशक्ती हा काय होत आहे, हा त्यांचा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होतो. की जर आपल्यामध्ये धैर्य असेल, धाडस असेल आणि त्याचबरोबर मनामध्ये आपली प्रचंड इच्छाशक्ती जर असेल तर आपण की आपल्या समोर कोणतंही आव्हान असेल तर ते आव्हान आपण यशस्वीरित्या पेलू शकतो. हाच संदेश, हाच गुण ह्यामधून आदिवासी मुलांचा व्यक्त होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. आता आपण 8वीमध्ये यमक अलंकार शिकलेले, ज्या वेळेला यमक अलंकार आपण शिकलेले आहेत, हे यमक अलंकार ओळखायचं कसा, तर त्या ठिकाणी बघा की पहिलं, दुसरं आणि चौथ्या पंक्ती आहेत त्यामध्ये यमक जुळवलं जातं. यमक याचा अर्थ काय की पहिला शब्द आलेला आहे भाकर, भोकर, ढेकर, वेगानं, यंगून, घेऊन, म्हणजेच काय शेवटी र आलेला आहे, यमक जुळलेला आहे, म्हणून हा यमक अलंकार या ठिकाणी झालेला आहे. तर हा यमक अलंकार कुठल्या कुठल्या याच्यामध्ये, तर चौथ्या पंक्तीमधील की पहिली, दुसरी आणि चौथी जी ओळ आहे त्यामध्ये यमक जुळलेला आहे, म्हणून ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, हा यमक अलंकार झालेला आहे. आणि यामधलं वेगळेपण दिसत आहे की भाकरे, भोकरे, ढेकरे, वेगानं, यंगून, घेऊन यामधून हा यमक अलंकार स्पष्ट होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे योग्य चौकट पूर्ण करा की आदिवासी मुले ही भाजी खातात. ह्याचं उत्तर काय येत आहे, ह्याचं उत्तर आलेलं आहे बघा की आदिवासी मुलं जी आहेत ही कोणती भाजी खातात, तर भोकराची भाजी खातात. हे मला वाटतं भोकराची भाजी कुठे मिळते, काय होते, हे तुम्हाला कविता शिकवताना मी काय केलेलं आहे, सगळं तुम्हाला उल्लेख केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे, सांगितलेलं आहे. आदिवासी मुले हे नेसून नाचतात. काय नेसून नाचतात, तर घोंगडी नेसून नाचतात. आत्ताच्या मुलांना घोंगडी हा प्रकार नेमका कसा आहे हे कोणाला खूप जणांना माहीत नसेल, पण घोंगडी जी आहे ही घोंगडी पूर्वीच्या काळामध्ये जी प्युअर घोंगडी असायची किंवा त्याला आपण आपल्या भाषेमध्ये ओरिजिनल घोंगडी म्हणतो, ही कशापासून केली जायची, तर आपल्याकडे ज्या मेंढ्या असतात त्या मेंढ्यांच्या अंगावरची जी लोकर असते, जी कातडी असते, त्या कातडीपासून ती घोंगडी जी आहे ही घोंगडी केली जाते.
आणि ह्या पूर्वीच्या काळामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपण आता आपल्याकडं सोफा असतो, बेड असतो, त्याच्यावरती किंवा खुर्च्यावरती आलेले लोक आपल्याकडे बसतात, पण पूर्वी घोंगडी टाकली जायची आणि लोकांना पाणी आणि गूळ दिलं जायचं. ह्या घोंगडीमधून ऊब आपल्याला मिळत असते, की शरीरातली उष्णता जी आहे ती शोषून घेण्याचं काम ती करत असते आणि त्यामुळे ही घोंगडी जी आहे ही घोंगडी शरीराला आपल्या उबदार असते, चांगली असते. मग आदिवासी मुलं जी आहेत ही मुलं काय करत आहे, तर ही घोंगडी नेसून ती नाचत आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की आदिवासी मुले याकडे बघून रुसतात, याकडे बघून हसतात. कशाकडे बघून रुसतात, तर सूर्याकडे बघून रुसतात. हसतात कशाकडे बघून, चंद्राकडे बघून असतात, की चंद्र आणि सूर्य की त्याच्याकडे बघून हसतात, रुसतात. ह्या सगळ्या पूर्ण गोष्टीचा उल्लेख काय केलेला आहे, आपण कविता शिकवताना केलेला आहे. आदिवासी मुले हा चढून जातात. काय चढून जातात, तर डोंगर चढून जातात. आदिवासी मुले आदिवासी मुलांची वेग, चाल आणि लवणाचे याचं उत्तर काय येत आहे, तर वेग कशाचा आहे त्यांचा, सशाचा वेग आहे. चाल त्यांची सिंहाची आहे आणि त्यांचे लवणाचे वाघ आहेत. अशा पद्धतीने आदिवासी मुलं जी आहेत ह्या आदिवासी मुलांचे त्यांचे वेग, चाल, लवणाचे हे त्यांचे जे गुण आहेत हे गुण या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, सांगण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या पद्धतीने कवितेचा भावार्थ आपल्याला समजलेला असेल, नीट वाचलेला असेल तर ह्या वेबाकृत्या ज्या आहेत ह्या वेबाकृत्या आपल्याला नीट व्यवस्थितरित्या लिहिता येतील. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, हा पुढचा मोठा प्रश्न आपण बघणार आहोत. हा मोठा प्रश्न कोणता बघणार आहोत, तर त्या ठिकाणी कवितेच्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्या कवितेच्या ओळींचं विचार सौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य किंवा रस असं आपल्याला म्हटलेले. तर ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ काय करायचा आहे, आपल्याला लिहायचा आहे. ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. आणि नुसता कवितेच्या ओळींचा अर्थ माहीत असून उपयोगाचं नाही, तर त्यासाठी तुम्हाला दिलेले जे शब्दार्थ आहेत, कविता शिकवताना किंवा शेवटी दिलेले जे शब्दार्थ आहेत ते माहीत असतील तरच ह्या ओळींचा अर्थ आपल्याला लिहिता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या ओळींचं विचार सौंदर्य स्पष्ट करा किंवा भावसौंदर्य लिहा, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला 2 मार्कांच्यासाठी विचारला जातो. या ठिकाणी आपण आज 2 प्रश्न बघणार आहोत. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीचा जो भाग आहे हा भाग तुम्ही काय करायचा आहे, स्वतः मनाने लिहायचा आहे. आणि ह्या ठिकाणी तुमच्या विचारांना वाव आहे, तुमच्या कल्पनाशक्तीला वाव दिलेला आहे. पहिला आकडा कोणता आहे, बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, या काव्य पंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ काय करायचा आहे, आपल्याला लिहायचा आहे. मग आता सूर्याकडे बघून हसत आहेत, रुसत आहेत आणि चंद्राकडे बघून हसत आहेत. याचा अर्थ काय होतो, तर दुपारच्या वेळेला सूर्य जो आहे हा सूर्य तापलेला असतो आणि ही आदिवासी मुलं जी आहेत ही आदिवासी मुलं रानावनामध्ये डोंगरदऱ्याखऱ्या म्हणजे खिंडत असतात, फिरत असतात, खेळत असतात आणि ह्या दुपारच्या वेळेला कडक उन्हामध्ये त्यांना खेळावं लागतं आणि ह्या मुलांना अंगावरती घालायला अंगभरती वस्त्र नाही. आणि ही मुलं कशी आहेत, तर कवितेत सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेले की ती उघडी बोडकी आहेत आणि त्यामुळं त्या मुलांना ह्या उन्हाचा खूप त्रास होतो. आणि म्हणून कवीने कल्पना काय केलेली आहे, ही मुलं सूर्याकडं बघून रुसलेली आहेत. तर त्याच वेळेला ही मुलं की दिवसभर खेळून यांचं भागत नाही आणि म्हणून रात्रीच्या वेळेला सुद्धा ही मुलं खेळत असतात. रात्रीचा चंद्राच्या शीतल चांदण्याचा सुद्धा ही मुलं काय करतात, आस्वाद घेतात. आणि चंद्र कधी उगवतो, तर संध्याकाळच्या वेळेला उगवतो. त्याचा प्रकाश जो पडतो हा प्रकाश कसा असतो, शीतल प्रकाश असतो आणि त्यामुळं ह्या चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये मुलांच्या खेळण्याला, बागडण्याला उधाण येतं, ऊत येतं, आनंदाने ही मुलं खेळत असतात. आणि म्हणून कवीने ही तर या ठिकाणी कल्पना केलेली आहे की ही मुलं दुपारच्या वेळेला सूर्याकडे बघून रुसतात तर चंद्राकडे बघून त्या ठिकाणी हसत असतात. म्हणजेच एक गोष्ट या ठिकाणी आपल्या अशी लक्षात येईल की मुलांचं सूर्याचं आणि चंद्राशी असलेलं जे नातं आहे हे नातं त्यांचं अतूट आहे, अनोखून आहे.
हे यामधून ओळीतून मुलांना ओळीतून प्रकट होताना दिसत आहे की आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपण उन्हाच्या वेळेला घराच्या बाहेरही पडत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला मुळात आपण लाईटच्या झगमगाटामध्ये राहत असल्यामुळं पौर्णिमेचा पंधरवडा कोणता आणि अमावस्येचा पंधरवडा कोणता ह्याच गोष्टी आपल्याला कळायला आता सध्या कळत नाहीत किंवा ते एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण झालेलं आहे. तसं ह्या मुलांना जर विचारलं तर ती मुलं लगेच आपल्याला सांगतील की हा पौर्णिमेचा पंधरवडा आहे, त्यावेळेला चंद्राचा प्रकाश जो असतो हा शीतल असतो आणि अमावस्येचा जर पंधरवडा असेल तर त्यावेळेला चंद्राचा प्रकाश शीतल नसतो. म्हणजे आकाशाकडे बघून सुद्धा पौर्णिमेचा पंधरवडा आहे की अमावस्येचा पंधरवडा आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. हे सुद्धा आपलं काय झालेलं आहे, एक जनरल नॉलेज आहे, पण हे लाईटच्या झगमगाटामध्ये मात्र ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. आणि म्हणून कवीने या ठिकाणी कल्पना केलेली आहे की ही मुलं दुपारच्या वेळेला खेळतात त्यावेळेला सूर्याकडे बघून रुसतात आणि रात्रीच्या वेळेला खेळत असतात त्यावेळी ते चंद्राकडे बघून हसत असतात. तर हा अर्थ यामधून स्पष्ट होतो. दुसरा आकडा आहे, डोई आभाळ पेलित चालू शिवाच्या चालीत. यामध्ये कवीला कोणता अर्थ अभिप्रेत झालेला आहे, तर ही मुलं जी आहेत ही मुलं उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावरती सगळीकडं फिरत असतात, झाडाकड्यावरती फिरत असतात, खेळत असतात. त्यांचं जीवन हे खडतर आहे, कष्टमय आहे. आपल्यासारखं सुखी समाधानी आनंदी त्यांचं जीवन नाही. पण तरीसुद्धा की ऊन वारा पाऊस याचाच अर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये येणारी जी संकटं आहेत, दुःख आहे, ही येणारी संकट दुःख ही मुलं काय करत आहेत तर आनंदाने झेलत आहेत. म्हणजे जणू काही कवीला असं सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावरती आलं तरी ते संकट पेलण्याचं सामर्थ्य, जिद्द त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच काय झालेले आहे, निर्माण झालेले आहे. की ज्या पद्धतीने सिंह हा जंगलाचा राजा असतो, त्याचा पूर्ण जंगलावरती दरारा असतो, त्याच पद्धतीने ही आदिवासी मुलं जी आहेत ही सिंहाच्या चालीमध्ये ऐटीत चालत असतात आणि त्यांच्याकडे बघून असं आपल्याला जाणवतं की आयुष्यामध्ये त्यांच्यावरती कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला ही मुलं थोडीही डगमगणार नाहीत, घाबरणार नाहीत, धीराने धैर्याने तोंड देतील. आणि खास गुण आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये घ्यायचा आहे की आदिवासी मुलं ही चिवट वृत्तीची, धाडसी असतात. हा गुण जर आपण आपल्यामध्ये घेतला तर आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटाला आपण धीराने धैर्याने तोंड देऊ शकू. अशा पद्धतीने हा संदेश आपल्याला यामधून मिळत आहे. तर मला वाटतं या ठिकाणी आपण 3 भागामध्ये ही कविता शिकलेल्या आहेत की पहिला एक भाग झालेला आहे, दुसरा भाग झालेला आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपण ह्या कवितेचा स्वाध्याय घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता व्यवस्थित अभ्यासायची आहे. कवितेचा अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे, शब्दार्थ लिहून काढायचे आहेत आणि नंतर स्वाध्याय लिहायचा आहे. जर एखादा भाग समजलेला नसेल तर पुन्हा विचारला तरी चालेल. धन्यवाद.